एक म्हणजे खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याबाबत काँग्रेस विरोधामध्ये मुंबईत गुन्हा दाखल झाला। तर दुसरा प्रकार म्हणजे केरळमध्ये टीव्ही शो दरम्यान भाजपच्या नेत्याने राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू अशी खुलेआम धमकी दिली। काय केलं भारतीय जनता पक्षाने कारवाई किंवा त्या संदर्भात देशाचे गृहमंत्री, देशाचे पंतप्रधान यांनी काय कारवाई केली? सोनम वांगचुकनं त्याच्या न्याय हक्कासाठी उपोषण आणि काही वक्तव्य करताच त्याला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केली। पण लोकसभेचे विरोधी पक्ष नेते जे या देशातले प्रमुख नेते आहेत, राहुल गांधी, त्यांना जाहीरपणे टीव्ही कार्यक्रमात गोळी घालण्याची भाषा एक नेता करतो त्यांचा भाजपचा, आणि त्याच्यावरती अद्याप भारतीय जनता पक्षाकडून साधं वक्तव्य नाही, निषेध नाही। याचा अर्थ असा आहे की या देशामध्ये खून व्हावे नेत्यांचे, महात्मा गांधीप्रमाणे, इंदिरा गांधीप्रमाणे, राजीव गांधीप्रमाणे, आणि दंगली घडाव्यात अशी भारतीय जनता पक्षाची इच्छा दिसते। म्हणून राहुल गांधीच्या छातीवर गोळी मारण्याची भाषा तुमच्या पक्षाचा एक प्रमुख पदाधिकारी केरळमध्ये करतोय। याच्यावरती गृहमंत्र्यांनी त्यांचं भाष्य आणि वक्तव्य करायला नको? ते विरोधी पक्ष नेते आहेत लोकसभेतले, ते लोकप्रतिनिधी आहेत लोकसभेतले। हा काय प्रकार चालला या देशामध्ये? दसरा मेळावा, शिंदेचा दसरा मेळावा सुद्धा आझाद मैदानात, ते म्हणतात चिखल असू द्या, पाऊस असू द्या। असं आहे की शिंदेचा दसरा मेळावा मागे सुद्धा सांगितलं, त्यांनी तो अहमदाबादला किंवा सुरतला घेतला पाहिजे, गेला बाजार बडोद्याला घेतला पाहिजे, आणि त्यांच्या त्या मेळाव्याला महनीय प्रवक्ते म्हणून जय शहा किंवा अमित शहाना बोलवायला पाहिजे। आता ते पाकिस्तान बरोबरची मॅच वगैरे खेळून आले, त्याच्यामुळे ते निशाणे पाकिस्तान आहेत, तर त्यांना बोलवावं, ते कुठेही सामना घेऊ शकतात। पण मुंबईतला दसरा मेळावा हा माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जी परंपरा आहे त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे, बाकी सगळं बोगस आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।